नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 8 तारीखला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टी पराभूत झाली. पण सगळ्यात मोठा धक्का कुठचा असेल तर अरविंद केजरीवाल, जे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत आणि केवळ कायदेशीर अडचणीमुळे त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं होतं. पण आपण परत एकदा बहुमत लोकांनी द्यावं, आपण परत एकदा मुख्यमंत्री होऊ आणि लोकांची, दिल्लीकरांची सेवा करू, असे आश्वासनं देत फिरणारे केजरीवाल यांना फक्त दिल्लीच्या मतदाराने धक्का दिला असं नाही, तर ते ज्या मतदारसंघातून लागोपाठ 3 विधानसभा निवडणुका निर्विवाद मतांनी निवडून आले होते आणि सोपी गोष्ट नव्हती. आपली आयुष्यातली पहिली निवडणूक त्यांनी 2013 मध्ये लढवली. पक्षाला 8 महिने सुद्धा स्थापना होऊन झाले नव्हते. अशा वेळेला केजरीवाल यांनी दिल्लीच्या 3 वेळेला निवडून आलेल्या यशस्वी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि थोड्या नव्हे तर मला वाटते 20 का 25 हजार मतांच्या फरकाने त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांना हरवलं होतं. आणि त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर अवघ्या काही दिवसात केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले होते. एक गोष्ट असते, चतुर माणसं असतात, भामटे लोक असतात, ते नेहमी इतरांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन आपले स्वार्थ साधत असतात. आणि केजरीवाल हा त्यापैकीच एक भामटा असल्यामुळे काँग्रेसच्या बावळटपणाचा आणि मूर्खपणाचा फायदा घेऊन केजरीवाल पहिल्या फेरीत, म्हणजे पक्षाची स्थापना केल्यापासून 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत थेट मुख्यमंत्री होऊन गेले. कारण त्यावेळेला काँग्रेसला भाजपचा इतका फोबिया झाला होता की आपला पक्ष निवडणुकीत जिंकणं, आपला पक्ष विजयी करणं, आपल्या पक्षाचं सरकार बनवणं यापेक्षा भाजपला अपशकुन करणं हेच जणू काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण होऊन गेलं होतं. आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाने, ज्याकडे 3 टर्म निर्विवाद बहुमत होतं आणि शीला दीक्षित सारखा लोकप्रिय मुख्यमंत्री होता, त्या पक्षाने आपला पराभव स्वीकारून, ज्याला सर्वाधिक कौल मतदाराने दिलेला आहे, 2013च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदाराने मोठा कौल दिलेला होता. 31 जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या, काँग्रेसच्या 8 आणि आम आदमी पक्षाच्या 28 जागा आल्या होत्या. पण कौल किंवा मतदार जर सगळ्यात मोठा पक्ष भाजपला ठरवतो, तर त्या पक्षाला सरकार बनवू देणं ही लोकशाहीमधली संस्कृती आणि सभ्यता असते. काँग्रेस विसरली. 1991 मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं लोकसभेत. मनात आणलं तर भाजप आणि डावे पक्ष वगैरे की नरसिंहराव यांचं काँग्रेस सरकार अल्पमतात होतं, पाडू शकलं असतं. आज भाजपला किंवा मोदींना लोकसभेमध्ये फक्त 240 जागा मिळालेल्या आहेत, पण एनडीए आघाडी म्हणून त्यांच्याकडे 293 जागा आहेत. काँग्रेसकडे 1991 मध्ये फक्त मला वाटते 220 वगैरे जागा होत्या. बहुमताला 50 पेक्षा 60 पेक्षा अधिक जागा कमी होत्या. तरीही लोकांनी निवडलेला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप किंवा डावी आघाडी यांनी काँग्रेसला सरकार बनवू दिलं आणि दीर्घकाळ अल्पमताचं सरकार नरसिंहराव चालवत होते. पुढल्या काळात त्यांनी काय ते तुमचे झारखंड मुक्ती मोर्चा, जनता पक्ष, जनता दल वगैरे यांचे खासदार फोडून बहुमत सिद्ध केलं. पण सांगण्याचा हेतू हा की जर सर्वाधिक कौल एखाद्या पक्षाला मिळाला असेल आणि बहुमत हुकलेलं असेल, तर त्याला सरकार बनवू देणं ही लोकशाहीतली सगळ्यात मोठी सभ्यता असते. पण भाजपच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी राजकारण केले त्यांनी सगळी लोकशाही संस्कृती आणि सभ्यता आणि नैतिकता फार मातीमोल करून टाकली. आणि त्याच पठडीमध्ये जसं 19
96 मध्ये भाजप हा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष झाला होता. त्याला विरोधात बसून सगळेच्या सगळे पक्ष, बिगर भाजपा पक्ष एकत्र झाले आणि सतत त्या विरोधाचे प्रयोग होत राहिले आणि त्यामुळे पाठोपाठ 2 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष अशा मध्यावधी निवडणुका होत राहिल्या. तीच गोष्ट आपण जिंकलो नाही चालेल, पण भाजपला अपशकुन करायचा, याच कारणास्तव काँग्रेसने जो बावळटपणा केला 2013 मध्ये, त्यामुळे केजरीवाल हे पक्ष स्थापन करून 1 वर्ष होण्यापूर्वी थेट मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले आणि एवढूसा दिल्ली पुरता असलेला पक्ष काँग्रेसला राजकारणात खेळवायला लागला. आपण ते गांधीजींचं एक चित्र बघितलं असेल. गांधीजी वयोवृद्ध आहेत आणि हातात त्यांनी काठी पकडली आहे आणि पुढे एक छोटासा मुलगा तीच काठी हातात धरून धावतोय आणि त्याच्या मागे गांधीजी धावतायत. नेमकी काँग्रेस आणि केजरीवाल किंवा आम आदमी पार्टी यांचं ते चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही, अशी अवस्था आहे. कारण भाजपला जास्त जागा असून भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून काँग्रेसने आपल्याला आपलं सरकार पाडणाऱ्या आणि आपली मतं पळवणाऱ्या केजरीवालला आणि आम आदमी पार्टीला सत्तेत आणून बसवलं आणि केजरीवाल यांच्या महत्वाकांक्षा अधिकाधिक वाढत गेल्या. आपण जर दिल्लीत एवढं मोठं सत्तांतर घडवू शकतो आणि काँग्रेस सारख्या 100 ओलांडलेल्या पक्षाला शरणागत करू शकतो, तर आपण देशाचा पंतप्रधान पण होऊ शकतो, अशी स्वप्न केजरीवालना पडायला लागली. आणि 2014च्या निवडणुका लढवण्यासाठी केजरीवालनी काँग्रेसचा पाठिंबा दिलेलं मुख्यमंत्री पदावर लाथ मारली आणि ते थेट शीला दीक्षित प्रमाणे नरेंद्र मोदींना हरवायला वाराणसीत उमेदवारी करायला गेले. अर्थात थप्पड खाऊन परत आले, हा गोष्ट प्रकार वेगळा आहे. पण कर्तृत्व नसलेली महत्वाकांक्षा ही नेहमी माणसाला मातीमोल करून टाकत असते आणि केजरीवाल त्याच अवस्थेतून गेल्या 10 वर्षात गेलेले. योगायोग असा की मोदी लाटेमुळे डबघाईला गेलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुनरुज्जीवित होऊ शकली. 2009 मध्ये आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई आणि ठाणे या क्षेत्रामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेमुळे शिवसेना नामशेष होऊन गेली. भाजप सोबत असून सुद्धा, भाजप बरोबर आघाडी असून सुद्धा लोकसभेच्या मुंबई आणि ठाण्यातल्या फक्त एक जागा शिवसेना जिंकू शकली, ती कल्याणची आनंद परांजपे जिंकले होते. आणि त्यानंतर सतत शिवसेनेची पिछेहाट होत गेली. विधानसभेला परत एकदा मनसेने दणका दिला आणि मनसेचे 6 तर मुंबईत शिवसेनेचे फक्त 4 आमदार निवडून आले. थोडक्यात मनसे हा फॅक्टर इतका मोठा होत गेला की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हळूहळू डबघाईला जाऊ लागली. त्यातून मनसेला शिवसेनेला उभारी मिळाली ती 2014 मध्ये. कारण मोदी लाट देशामध्ये आली होती आणि त्यामुळे कधी नव्हे तो ऐतिहासिक पराक्रम शिवसेनेच्या नावावर झाला, पण तो मोदींच्या लाटेमध्ये झाला. शिवसेनेला लोकसभेमध्ये 18 खासदार निवडून आले आणि परत एकदा 2019 मध्ये सुद्धा तेच झालं. पण याचं श्रेय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापेक्षा मोदी लाटेला दिलं पाहिजे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना आपण फार मोठे नेता आहोत असं वाटायला लागलं आणि त्यातून 2019 मध्ये त्यांनी भाजपशी दगाबाजी केली. मुख्यमंत्री झाले. अशा लोकांना खेळवण्यात वाकबगार असलेले शरद पवार पुढे झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाला हपापलेले उद्धव ठाकरे यांना युतीतून बाहेर काढलं आणि उद्धव ठाकरेंना स्वप्न पडलं की आपण 25 वर्ष युतीत छडलो. अरे युतीत तुम्ही सडला असता तर 2014च्या निवडणुकीत तुमचे 18 खासदार आले नसते. ती तुमची कुवतच नव्हती.
मोदी लहर नव्हती, मोदी लाट नव्हती, मोदी युग नव्हतं, तेव्हा शिवसेनेने कधीतरी 12-15 खासदार निवडून आणलेत का? जास्तीत जास्त 10-11 खासदार आले, ते सुद्धा भाजप बरोबर युती असताना. पण ज्या वेळेला आपली नसलेली ताकद माणसाला बेडकुळ्या फुगवायला भाग पडते, तेव्हा त्याचा केजरीवाल होत असतो किंवा केजरीवालचा उद्धव ठाकरे होत असतो. आणि तेच नेमकं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं. उद्धव ठाकरेंना आपण फार मोठे आहोत, आपण बाळासाहेबांपेक्षा मोठे आहोत असं वाटायला लागलं, आणि त्यातून 2014 मध्ये युती मोडण्याची वेळ भाजपवर आली. थोडी तडजोड, ते भाजपवाले सांगतात ना की 2-4 जागा कमी जास्त झाल्या असत्या. लक्षात ठेवा मित्रांनो, 2014 मध्ये 4-5 जागांसाठी हट्ट धरून बसले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. काय त्यांना 245-47 जागा देत होते, 250 हव्या होत्या, त्या मिळत नव्हत्या विधानसभेच्या जागा, म्हणून भाजपने युती तोडून टाकली. ती तोडली नसती आणि अगदी 140 किंवा 142 जागा शिवसेनेने भाजप बरोबर लढवल्या असत्या, तर तेव्हाच शिवसेनेच्या 80-90 जागा निवडून आल्या असत्या. युती मोडली नसती तर. भले भाजपने जास्त लढवल्या असत्या, पण भाजप पण 100च्या आसपास घोटाळली असती. जर भाजपने सगळ्या 288 जागा लढवल्या नसत्या, तर भाजपला 122 होण्यापासून सुद्धा निवडणुकीत शिवसेना रोखू शकली असती. पण युती तुटली आणि भाजप 122 पर्यंत गेला. याचं कारण उद्धव ठाकरे यांना आपल्यात नसलेल्या शक्तीविषयी असलेला अभिमान. इथे गडबड होते, इथे गडबड होते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं असतं की कधीही आपल्याला जी ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त बेडकुळ्या काढायच्या नसतात. आज केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकसारखे दिसतात, एकसारखे आहेत. कारण दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत आणि दोघांनाही मुख्यमंत्री पद भोगल्यानंतर माजी मुख्यमंत्री म्हणून पक्षातर्फे निवडणुका लढवायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ होऊन गेलेला. मुद्दा इतकाच आहे की या सगळ्याची गरज होती. आपली कुवत किती आहे, हात आपल्याकडे मराठीत म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरावेत. जेव्हा ते होत नाही, तेव्हा तोंड झाकायला गेलं की पाय उघडे पडतात आणि पाय झाकायला गेले की थोबाड उघडं पडतं. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल या दोघांची अवस्था तुम्हाला तशी झालेली दिसेल. दिल्लीत आपण काँग्रेस पक्षाला कुरतडून आपली ताकद वाढवली, ही वस्तुस्थिती केजरीवाल यांनी स्वीकारली असती, तर मग इंडी आघाडीत जाऊन सुद्धा त्यांना अतिशय संथ गतीने आपल्या पक्षाची ताकद वाढवणं शक्य झालं असतं. आणि जो आपला ओरिजिनल प्रभाव क्षेत्राचा परिसर आहे दिल्ली, त्या दिल्लीमध्ये इतका सपाटून मार खाण्याची वेळ केजरीवाल यांच्यावर आली नसती. लक्षात ठेवा मित्रांनो, 2015 आणि 2020 70 मध्ये 67 आणि 62 इतकं प्रचंड बहुमत केजरीवालला मिळालेलं होतं. पण ते खोट्या आत्मविश्वासाने आणि फुशारक्या मारण्यातून महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन केजरीवाल यांनी आपली ओळखच पुसून टाकली. राजकारण बदलायला आलेले राजकारणात येऊन स्वतःच बदलून गेले. आणि उद्धव ठाकरेंची स्थिती सुद्धा वेगळी नाही. भ्रष्टाचार निपटून टाकायला आलेला हा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इतका दबला की त्याचा पक्ष जमीनदोस्त होऊन गेला. आणि हिंदुत्वावर जो पक्ष महाराष्ट्रव्यापी होऊन गेला, 1985 पर्यंत शिवसेनेची ओळख मुंबई ठाण्यापुरता पक्ष म्हणून होती. पण हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला बाळासाहेबांनी आणि भाजप आणि संघापेक्षा कट्टर हिंदुत्व म्हणून शिवसेना महाराष्ट्रात बघता बघता इतकी पसरत आणि फैलावत गेली की भाजपला सुद्धा हिंदुत्वासाठी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर हात मिळवणी करावी लागली. दोघांनाही त्याचा फायदा झाला.
पण शिवसेनेमुळे भाजप वाढला. हा जो सेक्युलर प्रचार होता त्याला उद्धव ठाकरे बळी पडले आणि आज त्यांचा पक्ष डबघाईला गेलेला आहे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे सगळीकडे असतात, पण त्यांच्यापासून सावध राहायचं असतं हे उद्धव ठाकरेंना कळलं नाही, तसंच केजरीवालना सुद्धा कळलं नाही. मीडियात बसून जे काही तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात त्यांच्या आहारी इतकं जायचं नसतं, पण केजरीवाल गेले आणि आज त्यांची ही दुर्दशा आहे. ज्या ममता बॅनर्जी, जे अखिलेश यादव किंवा जे संजय राऊत यांचा दिल्लीमध्ये 5 मतं मिळवायला उपयोग नाही, त्यांच्या भरोशावर केजरीवाल काँग्रेसशी पंगा घेऊन बसले आणि झालं काय बघा. थोडी तडजोड केली असती आणि हरियाणामध्ये कारण नसताना घुसून काँग्रेसला पाडण्याचे उद्योग केजरीवालने केले नसते तर ही वेळ आली असती का? विचार करा मित्र. आणि म्हणून आज दोघेही, केजरीवाल असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीतल्या अपयशाने त्यांची जी दुरावस्था झालेली आहे, डोकं फिरलेलं आहे, करावं काय ते कळत नाही, अशी दोघांची अवस्था आहे. ती अवस्था इतर कोणी आणलेली नाही. ना उद्धव ठाकरे ना देवेंद्र फडणवीसांनी संपवलेलं आहे, ना केजरीवाल ना काँग्रेस पक्षाने किंवा भाजपने संपवलेलं आहे. आपण लोकमतावर लोकशाही जिंकत असतो याचा विसर पडला की यापेक्षा वेगळं काहीही होत नाही. निवडणुकीमध्ये मतदार तुम्हाला मत देतो, तुमच्या पाठीशी उभा राहतो, यशस्वी करतो किंवा पराभूत होतो. तेव्हा एक लक्षात ठेवायचं असतं, सामान्य माणसं लाडली बहीण किंवा 1,000 रुपये, 1,500, 1,500, 5,000 मिळणार म्हणून मतदान करतो असं सरसकट होत नाही. मतदाराच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होणार असं वाटत असेल तर मतदार मत तुम्हाला देतो तेव्हा त्या शुभेच्छा असतात. त्या शुभेच्छा विसरून तुम्ही त्याला एखादी बाजारातून खरेदी केलेली वस्तू समजलात तर तो मतदाराचा अपमान असतो. आणि म्हणून तो अपमान करणाऱ्याला, आपल्या पवित्र मताचा अपमान करणाऱ्याला मतदार धडा शिकवत असतो. आणि तोच धडा आज उद्धव ठाकरेंनाही शिकवला गेलाय आणि केजरीवालना सुद्धा शिकवला गेला. मुद्दा असा आहे की तो धडा शिकायचा असतो. तो धडा शिकायचा असतो तर तुम्ही त्या पडझडीतून सावरणं शक्य असतं. 62 वरून 22 पर्यंत केजरीवाल यांची दिल्ली विधानसभेमध्ये घसरण झाली आहे. 40 जागा गमावलेल्या आहेत. आणि योगायोग बघा, उद्धव ठाकरे यांना सुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 56 आमदार मिळाले होते. तिथून 36 आमदार गमावलेत. 40 आणि 36 काय फार फरक नाही, पण 20 आमदारांपर्यंत उद्धव ठाकरे यांची घसरण झालेली आहे. जर शिवसेना म्हणजे ठाकरे कुटुंब, शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा वारस, बाकीची शिवसेना म्हणजे शिवसेना नाही, हा जो दावा उद्धव ठाकरेंचा आहे तो साक्षात मतदाराने खोटा पाडलेला आहे. कारण तुम्ही नेतृत्व करत असताना अखंड शिवसेनेला 56 आमदार मिळाले होते आणि एकनाथ शिंदेना 57 आमदार मिळाले. याचा अर्थ शिवसेना म्हणजे एक विचार आहे, एक भूमिका आहे. हे सांगत उद्धव ठाकरेंना मतदाराने सांगितलं की तुम्ही वाटेल ती बकवास कराल तर आम्ही फसणार नाही. केजरीवालना पण तेच सांगितलं, कट्टर इमानदार, कट्टर इमानदार असं केजरीवाल म्हणतात. आणि इथे कट्टर हिंदू, कट्टर हिंदू, आमचं हिंदुत्व म्हणजे शेंडी जाणव्याचं नाही असल्या थोतांडाला कचऱ्याची टोपली मतदाराने दाखवली. आणि तीच केजरीवाल यांच्या कट्टर इमानदारी या प्रमाणपत्राला दिल्लीच्या मतदाराने कचराची टोपली दाखवलेली. दोघांची अवस्था सारखी आहे. परत उभं राहायचं तर कुठल्या तोंडाने उभं राहायचं, कारण लोकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली. योगायोग असा की केजरीवाल
भगवंत सिंग मान या पंजाबच्या मुख्यमंत्र्याला घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर आले होते. आज त्याच केजरीवालना दिल्लीतल्या आपल्या राहत्या घरातून बाहेर पडून आपल्याच कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या पक्षात नव्याने भरती व्हायला येणारे किंवा त्यांचेच कोणीतरी लोक येतात, त्यांना आपल्याच बंगल्याच्या ओसरीवर भेटतात, मातोश्रीच्या ओसरीवर भेटतात. मातोश्रीला मी बंगला म्हणालो, कारण मातोश्रीचं जे स्थान महात्म्य होतं ते उद्धव ठाकरेंनी मातीमोल करून टाकलेलं आहे. आणि आज अशी अवस्था आहे की उद्धव ठाकरेंना मुळातच घराबाहेर पडायला आवडत नाही, म्हणून ते घराबाहेर पडत नाहीत, गर्जना डरकाळ्या खूप फोडतात. आणि केजरीवाल यांना बाहेर पडायची हौस आहे, पण जगाला तोंड कसं दाखवायचं याची लाज वाटते. म्हणून आपल्या आमदारांना भेटायला चंडीगडला किंवा पंजाबला जाण्यापेक्षा केजरीवाल हे त्या सगळ्या आमदारांना दिल्लीला बोलवून घेतात. दोघांची अवस्था कशी सारखी आहे, दयनीय अवस्था आहे. पण ती दयनीय अवस्था त्यांनी स्वतःची करून घेतलेली आहे. त्यांना कोणी नुकसान त्यांचं केलेलं नाही जितकं त्या दोघांनी स्वतःचं नुकसान केलं. वाईट वाटतं मित्रांनो, वाईट वाटतं. एखादा पक्ष, एखादी संघटना, आणि लक्षात ठेवा, जशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती सापडली आणि मुख्यमंत्री पदाचा हव्यास करताना त्यांनी सगळी विस्कटून टाकली आणि शिवसेना बारगळत गेली बाळासाहेबांची, तशीच अवस्था आम आदमी पार्टीची होणार आहे. लवकरच तुम्हाला कळेल. शिवसेनेकडून एक एक करून लोक निघून गेले. नेमकी तीच प्रक्रिया आता आम आदमी पक्षामध्ये सुद्धा सुरू झाली आहे. कारण केजरीवाल यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणारे लोक आपल्या बरोबर राहू दिले नाही. बाळासाहेबांनी जवळ केलेले सवंगडी आपल्या त्यागातून शिवसेना उभी करत होते आणि उद्धव ठाकरे यांनी गोळा केलेले सवंगडी हे शिवसेना ओरपून ओरपून खात आहेत. काल परवा नीलम गोरेंनी सांगितलं. केजरीवालांच्या पक्षाची अवस्था तीच आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून, आपल्या कष्टातून, मेहनतीतून, आंदोलनातून ज्यांनी पक्ष उभा केला त्यांना हळूहळू करत आपले मोठेपण सिद्ध करण्यासाठी किंवा पक्षावर एकमुखी कब्जा करण्यासाठी केजरीवालांनी त्या सगळ्या सवंगड्यांना एक एक करून पळवून लावलं, पिटाळून लावलं. आणि आज उद्ध्वस्त होऊन पडलेली जी आम आदमी पार्टी आहे ती उभी करायला त्यांच्याकडे राबणारा कोणीही शिल्लक उरलेला नाही. तीच अवस्था उद्धव ठाकरेंची. दोघांची अवस्था एक आहे, पण त्यातून परत उभं कसं राहायचं हे दोघांनाही कळत नाही. अवस्था दोघांची सारखी आहे आणि त्याला अवस्थेला दुर्दशा म्हणतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.